पण ते कंटिन्युअस राहिले तर तुम्हाला नक्कीच पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही डॉक्टरकडे जाऊन त्या टेस्ट केल्या पाहिजेत आणि डायग्नोसिस पक्क केलं पाहिजे की आपल्याला खरंच पीसीओडी आहे, की ह्या टॅबलेट खराब असतील का, मी कंटिन्युअस घेऊ शकते का, याने मला काही साईड इफेक्ट होतील का, याची मला सवय लागेल का, डायबिटीस होण्याची शक्यता आहे, ब्लड प्रेशर लागण्याची शक्यता आहे, तर तुम्हाला ब्लिडिंग खूप होऊ शकतं किंवा तुम्हाला इरेग्युलर पिरियड येऊ शकतात किंवा हेअर ग्रोथ होऊ शकते चेहऱ्यावर. तर अशा वेळेला तुम्हाला नमस्कार, मी डॉक्टर भारती ढोरे पाटील, स्त्रीरोग तज्ज्ञ, वंध्यत्व तज्ज्ञ, प्रमुख स्त्रीरोग विभागाची श्री हॉस्पिटलमध्ये आणि IVF कन्सल्टंट नोवा फर्टिलिटी पुणे. तर आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की पीसीओडी म्हणजे एक्झॅक्टली काय असतं आणि आता आपण पाहणार आहोत की त्याच्यावर आपण कशी मात करणार. तर पीसीओडी हा प्रत्येक वयोगटाला ग्रासणारा प्रॉब्लेम आहे. जसं यंग एज आहे, तुम्हाला पाळी येऊन नुकतीच आलेली आहे आणि त्याच्यानंतरचा भाग असतो, त्यानंतर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असता, मग प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही काय करता आणि प्रेग्नन्सी झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा तुम्हाला रजोनिवृत्ती होते त्यावेळेला काय होतं. तर आपण थोडक्यात बघू की आता सुरुवात झालेली आहे तुम्हाला पिरियड येण्याची आणि त्याच्यानंतर तुम्हाला इरेग्युलर पिरियड यायला चालू झाले. तर थोडे दिवस इरेग्युलर पिरियड येणं स्वाभाविक आहे, पण ते कंटिन्युअस राहिले तर तुम्हाला नक्कीच पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही डॉक्टरकडे जाऊन त्या टेस्ट केल्या पाहिजेत आणि डायग्नोसिस पक्क केलं पाहिजे की आपल्याला खरंच पीसीओडी आहे. जर असेल तर तिला पिरियड रेग्युलर येण्यासाठी आम्ही टॅबलेट देतो. त्या टॅबलेट्स ज्या असतात त्या हॉर्मोनच्या टॅबलेट असतात, पण त्याच्यासाठी तुम्ही घाबरण्याचं बिलकुल कारण नाही की ह्या टॅबलेट खराब असतील का, मी कंटिन्युअस घेऊ शकते का, याने मला काही साईड इफेक्ट होतील का, याची मला सवय लागेल का, तर असं बिलकुल नाही होत. तर तुम्ही जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्या टॅबलेट चालू केल्या पाहिजेत. त्याला अँटी एंड्रोजन विथ इथिनिल इस्ट्रॅडियल असं म्हणतात किंवा ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स असतात, पण वेगळ्या पद्धतीच्या असतात, एक्झॅक्टली तशा नसतात. तर त्या तुम्ही चालू केल्या की तुमची पाळी तुम्हाला नियमित येते. आता आपण दुसऱ्या टप्प्यात वळू की ज्या वेळेला तुम्हाला आता प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असाल तुम्ही, तर मी जसं गेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की अनियमित ओव्ह्युलेशन होणं म्हणजे स्त्रीबीज बाहेर पडत नाही बरोबर, आणि जर ते पडत नसेल तर तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्याला प्रॉब्लेम येतो. तर इथे तुम्हाला स्त्रीबीज बाहेर पडण्यासाठी एक प्रकारचे ओरल मेडिकेशन्स देतात डॉक्टर. तुम्ही नक्कीच वंध्यत्व तज्ज्ञ लोकांचा सल्ला घ्यायला हवंय. त्याच्यासाठी त्यांच्याकडे जाऊन अप्रोच केलं पाहिजे. ते टॅबलेट्स चालू करतात, टॅबलेट्सनी नाही झालं तर इंजेक्शन चालू करतात आणि इंजेक्शनने सुद्धा तुम्हाला प्रेग्नन्सी जर नाही राहिली तर तुम्हाला IUI नावाची ट्रीटमेंट असते आणि IUI नाही प्रेग्नन्सी राहिली तर 100% तुम्हाला IVFच्या ट्रीटमेंटकडे वळायला पाहिजे. IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी, आणि इथे तुम्हाला अगदी जवळपास 80% to 90% प्रेग्नन्सी राहतेच. त्यामुळे तुम्ही त्या प्रकारे तिथे मात करू शकता तुमच्या पीसीओडीवर. आता पीसीओडी आहे आणि प्रेग्नन्सी राहिली आपल्याला, तर तिथे काय प्रॉब्लेम येणार आपल्याला, तर तिथे तुम्हाला डायबिटीस होण्याची शक्यता आहे, ब्लड प्रेशर लागण्याची शक्यता आहे. तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची केअर घेण्याची खूप जरूर आहे. त्यामुळे तुम्हाला जर पीसीओडी असेल तर तुम्ही प्रेग्नन्सी झाल्यानंतर तुमच्या डॉक्टरना सांगितलं पाहिजे की मला पीसीओडी होतं, तर देन तुमचे ब्लड शुगर टेस्ट वगैरे ते बघतात आणि मी इन्शुलिन सेन्सिटायझर्स म्हणून ज्या गोळ्या असतात त्या चालू करू शकतात किंवा इन्शुलिनचे इंजेक्शन चालू करतात. अशा प्रकारे तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये पीसीओडीवरचा मात करू शकता. आता लास्ट टप्पा आहे तो म्हणजे रजोनिवृत्ती, म्हणजे पिरियड जातो त्यावेळेला. तो पिरियड जात असताना जो पेरीमेनोपॉज किंवा पोस्ट मेनोपॉज हा जो कालावधी असतो आणि तुम्हाला जर पीसीओडी असेल तर तुम्ही कुठल्या प्रॉब्लेम्सना फेस कराल. तर तुम्हाला ब्लिडिंग खूप होऊ शकतं किंवा तुम्हाला इरेग्युलर पिरियड येऊ शकतात किंवा हेअर ग्रोथ होऊ शकते चेहऱ्यावर. तर अशा वेळेला तुम्हाला मेडिकेशन्स दिले जातात, तुम्हाला गोळ्या दिल्या जातात, तुम्हाला पिरियड रेग्युलर आणला जातो आणि त्या प्रकारे तुमच्या काही टेस्ट असतात, जसे सोनोग्राफी असते, एंडोमेट्रियल थिकनेस असतो. हे सर्व तुम्ही डॉक्टरी सल्ल्यानुसार बघू शकता आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर तिथे त्या प्रॉब्लेम प्रमाणे त्याचं निवारण करू शकता. अशा प्रकारे पीसीओडी अगदी लहान मुलीपासून म्हणजे वय वर्ष 12 वर्षापासून वय वर्ष 50 वर्षापर्यंत तुम्हाला हा सतत येणारा प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रत्येक टप्प्याला तुम्ही अशा प्रकारे तिला मात करू शकता. आता पीसीओडी सोडून मेनोपॉजचे जे काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात किंवा वेगवेगळे असतात हे आम्ही नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला केवळ मेनोपॉज मध्ये काय काय होतं आणि कसं मेनोपॉज मध्ये एखाद्या बाईने स्वतःचं जीवन आखायला पाहिजे किंवा कसे नियम लागून घ्यायला पाहिजे तिने, जेणेकरून ती तिचं जीवन व्यवस्थित
पार पाडेल वयवर्ष 60-70 वर्षापर्यंत, हे आपण नक्की बघू. तो कम्प्लिटली सेपरेट विभाग आहे, पण आमच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण नक्की त्याच्यावर चर्चा करू. पण आत्तापुरतं PCOD वर मात आपण अशा प्रकारे नियोजन केलं तर नक्की करू शकतो. आणि आम्ही तुम्हाला याच्या पलीकडे जर काही शंका असतील किंवा तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करावं वाटत असेल तर आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबर आहे. तुम्ही नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्याप्रमाणे तुम्ही पुढचा सल्ला घेऊ शकता. सो धन्यवाद.